असं दिसतंय की हे जे काय ग्रामविकास विभागातल्या कुणाचा तरी ह्या पवार घराण्यावर प्रचंड राग आहे. म्हणजे त्या रागापोटी त्यांचं नाव डावललंय की काय कळत नाही. देवाच्या कामामध्ये, अध्यात्माच्या कामामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने कामं दिली गेली नाही पाहिजेत. भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा अनियमितता नाही झाली पाहिजे. तर ती अनियमितता ह्या कामामध्ये सकृतदर्शनी दिसते. तर ग्रामविकास विभागाने पुणे नगर, अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर आणि सोलापूरच्या जिल्हा परिषदांना वर्ग केलेले आहेत. आणि या जाहिरातींवर किती खर्च झालेला आहे तर 3.5 ते 4 कोटी रुपये या जाहिरातींवर 3.5 ते 4 कोटी रुपये उधळपट्टी करण्यात आलेली आहे, ज्याचा वारकऱ्यांना काही मात्र फायदा नाही. म्हणजे हे फलक असला किंवा नसला, वारकऱ्यांना याचा काहीही फायदा नाही. आणि आत्मा कशी दिलीत तर एवढ्या मोठ्या किमतीच्या कामांचं रीतसर टेंडर काढायला पाहिजे होतं, तर ते टेंडर काढलं गेलेलं नाही. तर काय केलं गेलं तर 3 कंपन्यांचे कोटेशन मागवण्यात आले. 3 कंपन्यांचे कोटेशन मागवण्यात आले आणि फॉर्च्यून नावाच्या एकाच कंपनीला हे सगळे अशा पद्धतीचे जाहिरातबाजीचे कंत्राट सरकारने दिलेलं आहे. की ग्रामविकास विभागाने जो या जिल्हा परिषदेना निधी वर्ग केलेला आहे तो सुविधा या नावाखाली तो निधी वर्ग केलेला आहे. प्रत्यक्षात सुविधा न देता जाहिरातबाजीवर हा खर्च केलेला आहे. तो रामकृष्ण हरी माऊली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आताच एवढ्यातच आगमन झालेलं आहे बारामतीमध्ये. आणि मी बारामतीमध्ये आहे आणि बारामतीच्या प्रवेशद्वारावर तिथून एंट्री होते त्या ठिकाणी सरकारने हा फलक लावलेला आहे. बघा, हा फलक लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाचा काय काय लिहिलं आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026. त्यानंतर दोन्ही बाजूला संत तुकाराम महाराजांचे फोटो आहेत. वर विठ्ठल रुक्मिणीचे थर्माकोलचे पुतळे आणि तळाला इकडे या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. आणि मध्ये ग्रामविकास विभागाने लिहिलेलं आहे, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत. आता हा फलक जो आहे तो मी तुम्हाला पूर्णपणे दाखवला. हा फलक नाही, ॲक्च्युली हे आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे, थर्माकोलचं बनवलेलं प्रवेशद्वार आहे. किती दिवस टिकल सांगता येत नाही, कारण ते आताच तुटायला लागले, त्याचे तुकडे पडायला लागलेत. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा हा तुकडा पडलाय. हे बघा इथं एक हा तुकडा पडलाय. पण ठीक आहे, किमान पालखी येईपर्यंत तरी तो टिकलेला आहे. तर मला यात काय दाखवायचं आहे की बारामतीमध्ये ही दिंडी आलेली आहे. आणि बारामती म्हटलं तर पवार घराण्यांचा विषय येतो. आणि आजच्या दिवशी अख्ख्या बारामतीमध्ये अतिशय असं वेगळं वातावरण आहे. कारण गेले 15-20 वर्षामध्ये पहिल्यांदाच अजितदादा या पालखीचं स्वागत करायला इथं नाही आहेत. फार इमोशनल होईल असे वेगवेगळे इथल्या त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावलेले आहेत. परंतु हा जो ग्रामविकास विभागाने जो फलक लावलेला आहे, या फलकामध्ये कुठेही अजित पवार यांचा बिलकुल उल्लेख नाही. बरं, अजित पवारांचा उल्लेख नाहीच, पण ज्या सुनेत्रा पवार आहेत त्या या सरकारमधल्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा सुद्धा साधा उल्लेखसुद्धा ह्या फलकामध्ये केलेला नाही. म्हणजे सरकारी जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री
आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असणं गरजेचं आहे. किमान बारामतीमध्ये तरी, म्हणजे खरं तर अजित पवारांचा उल्लेख असायलाच पाहिजे, पण तोही नाही यांनी केलेला. आणि दुर्दैवाने सरकारी प्रोटोकॉलनुसार सुनेत्रा पवारांचा जो उल्लेख असायला पाहिजे तो सुद्धा केलेला नाही. आणि म्हणजे असं दिसतंय की हे जे काय ग्रामविकास विभागातल्या कुणाचा तरी ह्या पवार घराण्यावर प्रचंड राग आहे. म्हणजे त्या रागापोटी त्यांचं नाव डावललंय की काय कळत नाही. कारण जर सरकारी प्रोटोकॉलच धाब्यावर बसवलं असेल तर याच्यात काहीतरी व्यक्तिगत राग असावा असं शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. बरं, मी आता दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. मी गेले 2 दिवस हे सरकारने जे प्रसिद्धी रथ वेगवेगळ्या ठिकाणी उभे केलेले आहेत त्याविषयी बरेचसे व्हिडिओ बनवले होते. आणि त्यानंतर मला हे जे प्रसिद्धीची कामं कशी दिली जातात आणि त्यामध्ये सरकारी खात्यामध्ये कसं काय काय होतं याची माहिती देणारा एका अत्यंत विश्वासार्ह सूत्रांनी मला अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिलेली आहे. आणि ती काय काय माहिती आहे मी पेनाने लिहून घेतलेली आहे. हे सगळं वारी झाल्यानंतर मी त्याचं कदाचित शोधपत्रकारिता कदाचित म्हणण्यापेक्षा करेनच. तर कारण देवाच्या कामामध्ये, अध्यात्माच्या कामामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कामं दिली गेली नाही पाहिजेत. भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. भ्रष्टाचार म्हणण्यापेक्षा अनियमितता नाही झाली पाहिजे. तर ती अनियमितता ह्या कामामध्ये सकृतदर्शनी दिसते. तर ती काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी वेगवेगळे फलक, होर्डिंग किंवा हे अशा पद्धतीचे प्रवेशद्वार याचे कामं देण्यासाठी मुंबईमध्ये बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये विविध जिल्हा परिषदेचे अधिकारी होते. मला सोलापूरमधून आलेली माहिती जी आहे त्यात सोलापूरमध्ये कोईनकर नावाचे डेप्युटी CEO आहेत. ते ह्या भानगडींमध्ये फार माहीर आहेत सोलापूरपुरते. तर ग्रामविकास विभागाने काय केलं आहे तर फलटण ते पंढरपूरपर्यंत 55 फलकांची कामं दिलेली आहेत. फलक म्हणजे असे नाहीत, ते वेगळे फलक. आणि ते कोणाचे फलक आहेत तर त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठमोठे फोटो आहेत. तर ते 55 फलक दिलेले आहेत. स्वागत, वारकऱ्यांचे स्वागत वगैरे असं काहीतरी त्याच्यावर असेल. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ते फलक, मला त्या माझ्या सोर्सने पाठवलेले आहेत. आणि असे 55 फलक दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची माहिती सांगतो. हां, तर हे जे 55 जे फलक आहेत त्या एका फलकासाठी जो शासनाने खर्च केलेला आहे तो खर्च आहे 50,000 रुपये एका फलकाचा. असे 55 फलक आहेत फक्त सोलापूरच्या कार्यकक्षेतील, बाकीचे वेगळेच. तर त्याचा हिशोब करा. मी काय गणितातला तज्ज्ञ नाही आणि माझ्याकडे आता तेवढा हिशोब करायला वेळ नव्हता, पण कदाचित काहीतरी फक्त फलटण ते पंढरपूरच्या फलकांचा मी तुम्हाला हिशोब सांगितला. आता हा जो माझ्या पाठीमागचा जो प्रवेशद्वार आहे तर असंच हे प्रवेशद्वार आणि काही मंडप तर ह्याचं कामं देण्यासाठी 3.5 ते 4 लाख रुपये एका, म्हणजे एक प्रवेशद्वार आणि त्याच्यासोबत मंडप 3.5 ते 4 लाख रुपये तेवढी किंमत सरकारने मोजलेली आहे कंत्राटदारांना. आणि हे 14 ठिकाणी असे प्रवेशद्वार आणि मंडप उभारण्यात आलेले आहेत. पुण्यापासून मोठ्या संख्येने मोठमोठे होर्डिंग्स हे केलेले आहेत. त्याच्यावर 20 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आणि हे पैसे ग्रामविकास विभागाने पुणे नगर, अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर आणि सोलापूरच्या जिल्हा परिषदांना वर्ग केलेले आहेत.
आणि या जाहिरातींवर किती खर्च झालेला आहे तर 3.5 ते 4 कोटी रुपये या जाहिरातींवर 3.5 ते 4 कोटी रुपये उधळपट्टी करण्यात आलेली आहे, ज्याचा वारकऱ्यांना काही मात्र फायदा नाही. म्हणजे हे फलक असला किंवा नसला, वारकऱ्यांना याचा काहीही फायदा नाही. आणि असल्या फक्त सरकारला चमकवणे, मुख्यमंत्र्यांना चमकवणे यासाठी 3.5 ते 4 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे, असं मला सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता हे कामं कशी दिलीत तर एवढ्या मोठ्या किमतीच्या कामांचं रीतसर टेंडर काढायला पाहिजे होतं, तर ते टेंडर काढलं गेलेलं नाही. तर काय केलं गेलं तर 3 कंपन्यांचे कोटेशन मागवण्यात आले. 3 कंपन्यांचे कोटेशन मागवण्यात आले आणि फॉर्च्यून नावाच्या एकाच कंपनीला हे सगळे अशा पद्धतीचे जाहिरातबाजीचे कंत्राट सरकारने दिलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा याच फॉर्च्यून नावाच्या कंपनीला कंत्राट दिलं गेलं होतं. आणि ही नगरकडची म्हणजे अहिल्यानगरकडची ही संस्था आहे. तिथलं कोणीतरी ग्रस्त आहेत, कोण आहेत ग्रस्त हे आपण पुढच्या काळात ते इन्व्हेस्टिगेशन करूच. तर मलाही काही वेळापूर्वी ह्या यंत्रणेमधल्याच विश्वसनीय सूत्रांनी फोन करून ही माहिती दिलेली आहे. ही प्राथमिक माहिती आहे. म्हणजे जाहिरातबाजीवर म्हणतोय फक्त सुविधा. आणि हा महत्त्वाचं की ग्रामविकास विभागाने जो या जिल्हा परिषदेना निधी वर्ग केलेला आहे तो सुविधा या नावाखाली तो निधी वर्ग केलेला आहे. प्रत्यक्षात सुविधा न देता जाहिरातबाजीवर हा खर्च केलेला आहे. तो 3.5 ते 4 कोटी रुपये मला सूत्रांनी सांगितलेला आहे. 3.5 ते 4 कोटी रुपये या जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये तर मी व्हिडिओ दाखवलेले आहेत गेले 2 दिवस की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जास्तीत जास्त चमकवण्यात आलेलं आहे. अजितदादांना बारामतीमध्ये ही दिंडी आलेली आहे, अजितदादांचा कुठंच फोटो नाही. आणि ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांचाही कुठं फोटो नाही. तर अशा पद्धतीने हा ग्रामविकास विभागाने केलेली ही अनियमितता आहे. आपण बघूया आणखीन पुढे काय काय माहिती मिळते ते. धन्यवाद.